नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर MPSC आयोगाकडून एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी। जे विद्यार्थी MPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक अति इम्पॉर्टंट प्रसिद्धीपत्रक आहे। तर डिटेल माहिती सांगणार आहे या प्रसिद्धीपत्रकात काय आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। डिटेल माहिती आहे या प्रसिद्धीपत्रकात कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत त्या रिलेटेड। तर प्रसिद्धीपत्रक आजच आलेलं आहे 13 मे 2026 रोजी, म्हणजे आज हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे प्रसिद्धीपत्रक आजच आलेलं आहे आणि प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा, ऑप्टिंग आउट व संमती विकल्प घेण्याचा पर्याय रद्द करण्याबाबत आणि पसंती क्रमाबाबत आहे। म्हणजे ऑप्टिंग आउट या पर्याय जो आहे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा हा जो पर्याय आहे त्याच्या रिलेटेड हे प्रसिद्धीपत्रक आहे। महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे। पूर्ण बघू आता या प्रसिद्धीपत्रकात कोणकोणत्या गोष्टी कव्हर आहेत। आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ऑप्टिंग आउट ही संकल्पना लागू केली। या प्रक्रियेद्वारे तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येतो। आयोगाने दिनांक 13 मे 2026 रोजी या संदर्भात बैठक घेऊन या पर्यायासंदर्भात चर्चा केली व आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांकरता भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे, ऑप्टिंग आउट हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे आयोगाने 13 मे 2026 रोजी या संदर्भात जी बैठक घेतली आणि ऑप्टिंग आउट जो पर्याय होता तो रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आयोगाने। त्यानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांकरिता भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे तसेच संमती विकल्प देणे हा पर्याय रद्द करण्यात येत आहे। म्हणजे ऑप्टिंग आउट पर्याय आता रद्द करण्यात आलेला आहे आयोगाकडून। तसेच एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील व बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी राहणार नाही। म्हणजे आता बहुसंवर्गीय पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी आता राहणार नाही। बहुसंवर्गीय पद भरतीत उमेदवार ज्या पदावर अगोदरच नियुक्त झाला असेल अशा पदाचा अथवा निम्न पदाचा संबंधित उमेदवाराने जरी पसंतीक्रम दिल्यास त्याचा त्या पदाकरता अथवा निम्न पदाकरता शिफारशीसाठी विचार केला जाणार नाही। सदर निर्णय प्रसिद्धीपत्रकाच्या दिनांकापासून अंमलात येईल। म्हणजे हा जो निर्णय आहे तो प्रसिद्धीपत्रकाच्या दिनांकापासून अंमलात येणार आहे। म्हणजे आज प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे तर आजपासून हा निर्णय अंमलात येणार आहे। तर इम्पॉर्टंट प्रसिद्धीपत्रक आहे। आता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा, ऑप्टिंग आउटचा हा पर्याय रद्द करण्यात आलेला आहे। तर आयोगाच्या महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक होते। डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड, या प्रसिद्धीपत्रका रिलेटेड सांगितलेलं आहे। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल।